Hi dear students, welcome back to Abhijit Sana Maths. In this video, we are discussing Maharashtra Board Syllabus, Class 10 Algebra, Practice Set 5.3, सराव संच 5.3, व्हिडिओ क्रमांक 1, चॅप्टर प्रोबॅबिलिटी संभाव्यता, टॉपिक क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 2, घटक प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 फॉर बोथ मराठी अँड इंग्लिश मीडियम स्टुडंट्स. तर पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे, खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस त्यातील नमुना घटकाची संख्या ns तसेच घटना ए बी सी यांची स्वरूपात लिहा आणि na nb आणि nc लिहा. सेम क्वेश्चन इन इंग्लिश. राइट द सॅम्पल स्पेस s and number of sample point n of s for each of the following experiments. Also write events a b c in the set form and write the n of a n of b and n of c. तर मराठीमध्ये इथे क्रमांक 1 चा प्रश्न आहे, एक फासा टाकला असता घटना ए साठी अट वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे अशी आहे. घटना ए आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. घटना बी साठी अट वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे अशी आहे. घटना सी आहे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे. तर उकल मध्ये आपण बघूया, एक फासा टाकला असता नमुना अवकाश आपल्याला माहिती आहे की फासा टाकले असता नमुना अवकाश एस बरोबर आपल्याला 1 2 3 4 5 6 असं मिळतं. एन ऑफ एस म्हणजे यातील एकूण घटक संख्या ही 6 आहे. या आधील व्हिडिओ मध्ये आपण हे बघितलेलं आहे. तर एन ऑफ एस बरोबर इथे 6 मिळालेला आहे. घटना ए साठी अट वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे अशी आहे. तर वरचा पृष्ठभाग म्हणजे जो डायस असतो त्या डायसच्या वरच्या पृष्ठभागावर समसंख्या म्हणजे कोणत्या संख्या 2 4 6 8 10. परंतु या समसंख्या या नमुना अवकाशामधूनच असायला हव्या. म्हणून इथे 2 ही व्हॅलिड आहे म्हणून 2 आपण इथे लिहिलेला आहे 2. त्यानंतर 4 ही समसंख्या आहे इथे 4 लिहिलेला आहे. त्यानंतरची समसंख्या 6 आहे 6 इथे लिहिलेला आहे. 8 ही समसंख्या असली तरी नमुना अवकाशामध्ये 8 येत नसल्यामुळे 8 येणार नाही. त्याचप्रमाणे 10 12 हे सुद्धा येणार नाही. म्हणून घटना ए साठी अट वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे ही आहे. तर वरच्या पृष्ठभागावर म्हणून ए बरोबर 2 4 6 आणि एन ऑफ ए म्हणजे ए मधील घटक एकूण 1 2 3 एकूण घटक हे 3 आहे. म्हणून एन ऑफ ए बरोबर इथे आपण 3 लिहिलेला आहे. त्यानंतरची घटना बी साठी अट वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे हे अशी आहे. या आधीची घटना आपण बघितली आहे समसंख्याची, आता ही विषम संख्याची म्हणजे 1 3 5 7 9 आणि 10. तर इथे यापैकी 1 ही संख्या इथे येऊ शकते कारण ही संख्या विषम संख्या आहे. त्याप्रमाणे 3 ही सुद्धा आणि त्यानंतर 5 ही सुद्धा संख्या इथे येऊ शकते. परंतु 7 ही विषम जरी असली परंतु नमुना अवकाशामध्ये बघा 7 हे इन्क्लूड नसल्यामुळे आपण 7 येणार नाही 9 येणार नाही 11 वगैरे इथे येणार नाही. अशा प्रकारे या घटनेमध्ये 1 3 5 अशा 3 फलिते इथे येतात आणि या 3 फलित एकूण 3 फलित असल्यामुळे एन ऑफ बी म्हणजे नंबर इन बी म्हणजे बी या घटनेमध्ये किती फलिते आहेत तर 3 फलिते आहे. म्हणून एन बी बरोबर आपण इथे 3 लिहिलेलं आहे. त्यानंतरची घटना आहे घटना सी साठी अट वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे ही आहे. तर आपला नमुना अवकाश एस बरोबर आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 आहे. त्यापैकी मूळ संख्या कोणत्या तर पहिली मूळ संख्या ही 2 आहे त्यामुळे आपण 2 इथे लिहिलेला आहे. त्यानंतरची मूळ संख्या ही 3 आहे 3 लिहिलेला आहे. त्यानंतर 4 ही मूळ संख्या नाही 4 आलेलं नाही. 5 ही मूळ संख्या असल्यामुळे 5 ही इथे सी मध्ये आलेला आहे. त्यानंतर 6 ही मूळ संख्या नसल्यामुळे हे 6 इथे आलेल्या नाही. त्यामुळे सी या घटनेमध्ये एकूण घटक 2 3 आणि 5 एकूण 3 घटक आहेत. त्यामुळे एन ऑफ सी म्हणजे सी मधील एकूण घटक हे एकूण 3 आहेत. सेम क्वेश्चन इन इंग्लिश. वन डाय इज रोल्ड. इव्हेंट ए even number on upper face, event B odd number on upper face, event C prime number on upper face. Then solution part,
when one die is rolled, the sample space that S will be equals to 1, 2, 3, 4, 5, 6 total number of outcomes. When one die is rolled, the sample space equals to 1, 2, 3, 4, 5. N of S is total number of elements in the sample space are 6. Therefore, here N of S equals to 6. Then the event A, even number on upper face. We know the even numbers, those are 2, 4, 6, 8, 10, but we have to include only those even numbers which are included in only sample space. 2 is included in sample space, therefore 2 is written here. 4 is also included in sample space, therefore 4 is written here. Next, 6 is also included in sample space, therefore 6 is also included here. 8 is even number, but it's not included in sample space, therefore it is not a element of this event A, which is the even number on upper face. Now on calculating the total elements in event A, first element 2, second element 4, and third element is 6. Therefore, n of A equals to 3. Means now coming to event B, odd number on upper face. B, we know the odd numbers, that those are 1, 3, 5, 7, 9. But we have to include only those odd numbers which are included in this sample space. The sample space have the members elements 1, 2, 3, 4, 5, and 6. The elements, odd elements from those are 1. Therefore, 1 is included in event A, 3 is included in event B, and 5 is also included in event B. But 7 is not included because 7 is not an element of this sample space. Therefore, the n of B equals to 3, means total elements in the event B is 1, 3, 5. There are 3 elements, therefore n of B equals to 3. Now the event C, prime number on the upper face. We know the sample space S of rolling die, that is 1, 2, 3, 4, 5, and 6. We have to include only the prime numbers from those. Therefore 2 is a prime number, 2 is included in event C. 3 is also a prime number, 3 is included here. And next prime number is 5, therefore 5 is also included here. 4 and 6 and 1 are not prime numbers, they are not included in event C. The total numbers in event C are n of C equals to 3, therefore first element 2, second element 3, and third element 5. Therefore total 3 elements are included in n, therefore n of C equals to 3. Do like, share and subscribe अभिजित सावना मॅथ्स ऑन यूट्यूब. त्यानंतर मराठी माध्यम करिता प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. 2 फासे एकाच वेळी टाकले असता घटना ए साठी अट वरच्या पृष्ठभागावर अंकाची बेरीज 6च्या पटीत असणे. घटना बी साठी अट वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज किमान 10 असे असणे. किमान 10 चा अर्थ होतो 10 किंवा 10 पेक्षा जास्त, म्हणजे एकतर 10 नाही तर 10 पेक्षा जास्त, म्हणजे 11, 12, 13 अशा प्रकारे होतो. किमान 10 म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा जास्त. घटना सी साठी अट दोन्ही फाशावरील अंक समान असणे अशी आहे. तर आपण उकल बघून घेऊया. तर 2 फासे एकाच वेळी टाकले असता नमुना अवकाश आपल्याला माहिती आहे. यावर आपण सविस्तर बेसिक कन्सेप्ट, मूलभूत संकल्पनेवर व्हिडिओ आधी आपण बनवलेला आहे. त्यामध्ये सविस्तर आपण पूर्ण बेसिक कन्सेप्ट घेतलेला आहे. तो व्हिडिओ आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल, इथे तुम्ही शोधून बघू शकता. तर इथे नमुना अवकाश यस बरोबर 2 फासे एकाच वेळी फेकले असता पहिल्या फास्यावरील 1, दुसऱ्या फास्यावरील 1 अशा प्रकारे कॉम्बिनेशन 1 1, त्याप्रमाणे 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 हे पहिल्या फाशावरील निष्पत्ती आहे, तर 6 हे दुसऱ्या फाशावरील निष्पत्ती आहे. अशा प्रकारे आपण एकूण 36 निष्पत्त्या आपल्याला इथे मिळतील. म्हणजे नमुना अवकाशमध्ये अशा प्रकारे एकूण 36 निष्पत्त्या आहेत, ते आपल्याला माहिती आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. एन ऑफ एस म्हणजे एस या सॅम्पल स्पेस मधील एकूण घटक हे 36 आहे, म्हणून एन ऑफ एस बरोबर इथे 36 आपण लिहिलेला आहे. तर घटना ए साठी अट कोणती आहे ते बघूया. घटना ए साठी अट वरच्या पृष्ठभागावर अंकाची बेरीज 6च्या पटीत असणे.
आधी 6च्या पटीतील संख्या बघूया. 6च्या पटीत 6 1 6, साइन दुने 12, साइन तिरी 18, 6 चौक 24 या 6च्या पटीतील संख्या आहेत. तर वरच्या अंकाची बेरीज म्हणजे दोन्ही यापैकी वरच्या अंकाची बेरीज, मग जर आपण इथे बघितलं तर वरच्या अंकाची बेरीज 6च्या पटीत असणे म्हणजे 6 असणे आहे. इथे 1 आणि 1 2, 1 न 2 3 अशा प्रकारे बेरीज केली असता आपल्याला इथे 1 अधिक 5 6 असं मिळते आपल्याला 6. त्यानंतर 2 आणि 4 इथे सुद्धा 6 आपल्याला मिळते. 6च्या पटीत 6 12 अशा बेरजेच्या आपण इथे फलिते घ्यायची आहेत. त्यानंतर 3 आणि 3 इथे याची बेरीज सुद्धा 6 होताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर 4 आणि 2 याची सुद्धा बेरीज आपल्याला 6 होताना, 5 आणि 6 1 याची सुद्धा 6 होताना, म्हणजे 1 5 2 4 3 3 4 2 5 1 ही फलिते आहेत. त्याचप्रमाणे इथे बघा 5 आणि 2 7 हे येणार नाही, 5 आणि 3 8 इथे येणार नाही. तर इथे 6च्या पटीत इथे 6 अधिक 6 या दोघांची बेरीज 12 आहे आणि 12 हे या पटीमध्ये येत असल्यामुळे हे सुद्धा अंक इथे आपण घेतलेला आहे. त्याचप्रमाणे म्हणजेच 1,5 आपण इथून 1,5 इथून घेतलेला आहे. इथे बघा 1,5 आपल्याला इथे आलेलं आहे. त्यानंतर 2 4 दोघांची बेरीज 2 4 6 इथे येत आहे. 3 6 3 3 6 यांची सुद्धा बेरीज 6 येत आहे. 1 5 6 2 4 6 4 2 6 यांची सुद्धा बेरीज 5 1 6 इथे 6 6 12 12 हे या पटीतील संख्यापैकी असल्यामुळे या दोघांच्या बेरीज इथे आलेल्या आहे. तर एकूण घटक इथे 1 2 3 4 5 6 एकूण एन ऑफ ए मध्ये 6 घटक आलेले आहे. त्यानंतर घटना बी साठी अट वरच्या पृष्ठभागावर अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे ही आहे. कमीत कमी 10 म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा जास्त संख्या. 10 पेक्षा जास्त संख्या म्हणजे एकतर आपल्याला 10 नाहीतर 11 12 13 14 अशा प्रकारच्या बेरजेच्या संख्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. ज्या दोघांच्याही बेरीज आपल्याला इथे 10 11 12 13 14 असं येणार आहे. अशा आपल्याला निष्पत्त्या इथे घ्यायच्या आहेत. तर अशा निष्पत्त्या कोणत्या ज्यांच्या बेरीज 10 आहे. 4 आणि 6 इथे 10 आलेला आहे. त्यानंतर 5 आणि 5 सुद्धा 10 आलेला आहे. इथे 6 आणि 4 हे सुद्धा 10 आलेला आहे. त्यानंतर या संख्यांची बेरीज 10 आहे म्हणून निष्पत्त्या इथे 4,6 ही एक निष्पत्ती, त्यानंतर 5,5 ही एक निष्पत्ती, त्यानंतर 6,4 ही निष्पत्ती. यांच्या बेरीज 10 आहे, यांची सुद्धा बेरीज 10 आहे, यांची सुद्धा बेरीज किती आहे 10 आहे. त्यानंतर 10 पैकी कमीत कमी 10 म्हणजे 10 आणि 10 पेक्षा जास्त. त्यानंतर 5 6 11 बेरीज होते, ही सुद्धा निष्पत्ती चालेल, म्हणजे 5 6 ही सुद्धा निष्पत्ती इथे आपण घेऊ शकतो. 6 आणि 5 11 ही सुद्धा निष्पत्ती आपण इथे घेऊ शकतो आणि इथे 6 आणि 6 12 ही सुद्धा निष्पत्ती आपण इथे घेऊ शकतो. म्हणजे या निष्पत्तीची किंमत बेरीज 12 आहे, म्हणजे 10 कमीत कमी 10 आहे. कमीत कमी 10 म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा जास्त असे इथे आपण निष्पत्त्या घेतलेल्या. म्हणून इथे बी मध्ये घटना बी साठी एकूण निष्पत्त्या ज्या आपण सॅम्पल स्पेस नमुना अवकाशामधून घेतली, ज्यांची बेरीज कमीत कमी 10, 4 आणि 6 10 होतोय. इथे 5 आणि 5 सुद्धा 10, 5 आणि 6 सुद्धा 11, 6 आणि 4 10 होत आहे. 6 आणि 5 11 आणि 6 आणि 6 12 इथे म्हणजे 10 आणि 10 पेक्षा जास्त बेरीज होणाऱ्या संख्या आपण इथे घेतलेल्या आहे. तर एकूण इथे 6 घटक आहेत, म्हणून इथे एन ऑफ बी बरोबर आपण इथे 6 लिहिलेला आहे. त्यानंतरची घटना सी साठी अट दोन्ही फाशावरील अंक समान असणे असे आहे. दोन्ही फाशावरील अंक समान म्हणजे कसं, तर पहिल्या फाशावर 1, दुसऱ्या फाशावर सुद्धा 1, म्हणजे 1 1 दोन्ही हे कसं आहे समान आहे. त्यानंतर 2,2 हे सुद्धा समान आहे. अशा प्रकारे एकूण निष्पत्त्या आपल्याला घ्यायचे आहे. तर 1 1 हे सुद्धा समान आहे. बघा इथे पहिल्या याच्यावर 1 आणि 1 समान आहे, ही निष्पत्ती घेता येईल. दोन्ही याच्यावर 2 2 हे सुद्धा समान आहे, ही सुद्धा निष्पत्ती घेता येईल. 3 3 ही सुद्धा निष्पत्ती, 4 4 ही सुद्धा निष्पत्ती, 5 5 ही सुद्धा निष्पत्ती, 6 6 ही सुद्धा निष्पत्ती आपल्याला इथे घेता येईल. म्हणून हे घटक सर्व आपल्याला घेता येईल. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6 अशा प्रकारे आपण हे घटक आपल्याला इथे घेता येईल. म्हणून घटना सी साठी अट दोन्ही फाशावरील अंक समान असणे ही आहे. मध्ये आपण 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6 असे घटक आपण घेतलेले आहे. तर एकूण घटक संख्या पहिली, दुसरी, तिसरी,
चौथी, पाचवी आणि सहावी एकूण घटक संख्या हे 6 आहेत. म्हणून एन ऑफ सी बरोबर आपल्याला इथे 6 मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे गणित सोडवलेलं आहे. Now same problem for the English medium students. Two dice are rolled simultaneously. Event A, sum of digits on upper face is a multiple of 6. Event B, sum of digits on upper face is minimum 10. Event C, same digit on both upper faces. Solution here. Now coming to solution, two dice are rolled simultaneously. Sample space S equals to, when we throw two die, the sample space are 1 1, 1 2, 1 3, 1 4, 1 5, 1 6. This is the combination of sample space of first die and second die. We know this, how to find the sample space when two dice are thrown simultaneously. We know this very well because we have discussed this earlier so many times, and in previous basic concept video also we have discussed this. The total elements in this sample space are 36. Therefore n of s, we have written here that n of s equals to 36. The total elements 36, therefore we have written this. Now coming to event A, event A is the sum of digits on the upper face is a multiple of 6. We know the numbers which are multiple of 6 are 6, 12, 18. Now we have to find out the outcomes whose addition is 6, either 6 or 12 or 8. Means we have to find out the samples. Now the first element whose summation is 6 is 1 comma 5, that is 1 plus 5 equals to 6. Therefore 1 comma 5 is written here. We know the addition of this 1 6 is 7, it's not valid. Similarly, if we calculate 2 plus 4, that is 6, it's also valid, we can write here. Therefore next will be this addition of this 3 plus 3, that is 6. Next 4 plus 2, that is 6. Means we have to find out the addition of these sample spaces. The elements in the sample spaces will be either 6, 12 or 18. Now the next digit 5 1, that is 5 1 right here. The summation of 5 1, that is 6. Then 5 2 7, it's not valid. 5 3 8, it's not valid. Then the multiple, then 6 plus 6, that is 12. 12 is also multiple of this, and therefore this 6 comma 6 is also an outcome of this event A, whose sum of the digit on the upper face is multiple of 6. Now coming to event B, the event B is sum of digits on the upper face is minimum 10. We know the minimum 10 means either 10 or greater than 10, means the elements are 10, 11, 12, either 10 or greater than 10. Now we have to find out the outcomes whose summation is either 10 or more than 10. Therefore we have to select this from sample space. The summation of 4 and 6 are is 10. Now here 1 and 1, that is 2, it's not valid. Means we have to find out those numbers whose summation is 10 or 11 or 12. Now the summation of 5 comma 1 6 not valid. 5 to 7. Now here we comes, if the summation of 5 and 5 is 10, it's valid. Therefore 4 6, 5 5, 6 4, the addition is 10, this is also valid. 5 6, the summation is 11, this is also valid. 6 5, the summation is 11, this is also valid. And 6 6, this is summation is 12, it's also valid. Now we have to take these numbers in event B, because event is B is the sum of the digits on upper faces is minimum 10. Therefore the summation 4 6, that is 10, 5 5 11, 5 6 11, 6 4 also 10, 6 5 11, 6 6 12, means minimum 10 or more than, minimum 10 means 10 or more than 10. The number of B, the elements in this event B are, total numbers are, the first number 4 comma 6, second combination 5 comma 5, third combination 5 6, fourth 6 4, fifth 6 5, and 6 6 6. Therefore n of B equals to 6. Now next event C is the same digit on both upper faces. Means we have to select the digits which are same on upper faces. Here 1 1, the both digits are same, 1 1, this is same, this is a valid entry. There 2 2, it's also a valid entry. 3 3, 4 4, 5 5, and 6 6,
Therefore, these are the elements which we can include here in event C, the same digit on both upper faces. Here C equals to 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6, 6. Here the total number of elements in the C are 6. Therefore, first element, second element, third element, fourth, fifth and sixth element. Therefore, n of C equals to 6. Do like, share and subscribe Abhijit Sana Maths to get more mathematics videos on YouTube.